तर चला बघूया कर्जमाफीबद्दल जी नवीन न्यूज आलेली आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 7वा दिवस म्हणजे 7 दिवस त्यांनी अन्नत्याग आंदोलन हे केले होते। तर नुकतेच त्यांनी सोमवारपासून पाणीत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा सुद्धा दिला होता, परंतु त्यानंतर चंद्रशेखरजी बावनकुळे आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांचा फोन त्यांना आला। चंद्रशेखरजी बावनकुळे हे स्वतः जाऊन त्यांना भेटले आणि त्यांना कर्जमाफी हे आम्ही नक्की करू या पद्धतीची माहिती त्यांना दिलेली आहे। बघा, अमरावती शहरातून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 7वा दिवस आहे। नुकतंच त्यांनी सोमवारपासून पाणीत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलेला आहे। तसेच बच्चू कडू यांना आजही मुख्यमंत्र्यांचा फोन आला। फडणवीसांनी बच्चू कडू यांच्यासोबत फोनद्वारे संवाद साधला। प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांना आजही मुख्यमंत्र्यांचा फोन करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे। आम्ही कर्जमाफी नक्की करू, थोडा वेळ द्या, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। या प्रकरणी उच्चस्तरीय समिती लवकरच गठीत करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। आज मंत्री उदय सामंत सरकारचा निरोप घेऊन बच्चू कडूंची भेट घेणार आहेत, मात्र बच्चू कडू आंदोलनावर ठाम राहणार आहेत। तसेच मंत्री पंकजा मुंडे देखील कडू यांची भेट घेणार आहेत। बच्चू कडू यांना आजही मुख्यमंत्र्यांनी कॉल केला। आम्ही कर्जमाफी नक्की करू, थोडा वेळ द्या, उच्चस्तरीय समिती लवकरच गठीत करण्यात येईल, असे यावेळेस मुख्यमंत्र्यांनी म्हटले। मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांना कॉल करून उपोषण मागे घेण्यासाठी सांगितले, मात्र बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत। तसेच त्यांनी सोमवारपासून पाणीत्याग आंदोलन करणार असल्याचे सुद्धा सांगितलेले आहे। तर बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या, तर बघा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, शेतमालाला MSPवर 20% अनुदान देण्यात यावे, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन आणि शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना समान निकष देण्यात यावे, मेंढीपाळ मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण, शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांच्या अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्यसुद्धा देण्यात यावे। तर या पद्धतीची ही बातमी आहे। तसेच बच्चू कडू यांना सुद्धा मोठा झटका लागलेला आहे। अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे। तर न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरविले आहे। विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयामुळे त्यांच्या भूमिकेत त्यांना अपात्र करण्याचा त्यांना धक्का बसलेला आहे। तर त्यामुळे सांगलीत प्रहार संघटनेचे सुद्धा आंदोलन चालू आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा मिळालेला आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले। यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन आणि गळ्यात गाजरची माळ अडकवून सरकारचा निषेध नोंदवलेला आहे। तर बच्चू कडू जे आहे आमदार होते आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची भूमिका या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांचे या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि सरकार ही कर्जमाफी करेल, परंतु सरकारने अजून कुठल्याही प्रकारची तारीख ही घोषित केलेली नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा लेखी GR हा सुद्धा दिलेला नाही आहे। तर या पद्धतीची न्यूज ही आजची होती मित्रांनो। तर याच पद्धतीची नवनवीन माहिती आपण आपल्या या चॅनलवर देत असतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि इतर गरजू लोकांना नक्की शेअर करा, शेतकरी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही नवीन माहिती कळली पाहिजे। आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। धन्यवाद।